श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 2. कलियुग वर्णन व गुरुमहात्म्य संदीपक आख्यान. या अध्यायाच्या पठणाने अथवा श्रवण केल्याने कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात आणि श्री गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. अध्यायाच्या भावार्थाला सुरुवात करूया. हे त्रयमूर्ती दत्तात्रेया, तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही कृष्णा नदीच्या तीरावर वास करता. तेथे तुमचे भक्त नांदत असतात आणि ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. असे हे श्री गुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असताना थकवा आल्याने तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला आणि तिथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्रीगुरु त्याला दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली त्या योग्याला दंडवत घातला आणि तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागर, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्य आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस. या दीनभक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कोठून आला आहात? आपलं नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करत फिरतो. माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती भीमा अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूर येथे असतात. ते त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतरित झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख किंवा दारिद्र्य कधीच येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असतो. त्यांचे घर धनधान्यांनी, गोधनादी अष्ट ऐश्वर्यांनी भरलेले असते. सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारक त्यांना म्हणाला, मी सुद्धा त्या श्री गुरूंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती आणि उपासना परंपरेने चालत आलेली आहे. मात्र असे असताना देखील माझ्या नशिबी ही कष्टदशा का बरे? नामधारकाने असे विचारले असता त्याला सिद्धमुनी म्हणाले, अरे, श्री गुरु भक्त वत्सल आहेत. त्यांची कृपा लहान आणि थोरांवर सारखीच असते. ज्यावर श्री गुरु कृपा करतात त्याला कसलंही दुःख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्री गुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीनदुःखी आहोत असे का सांगतोस? याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही, श्रद्धा नाही. म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची मनोभावे सेवा केली असता ते सर्व काही देतात. म्हणूनच तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणि आणखी एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण जर स्वतः श्री गुरुच कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही. सिद्धांनी असे सांगितल्यावर नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले आणि मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. ते त्रयमूर्ती आहेत. ते त्रयमूर्ती अवतार आहेत. हे कसे काय? आपण असेही सांगितले की जर हरिहर कोपले तर श्री गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? आणि हे वचन कोणत्या शास्त्र पुराणातील आहे? कृपा करून आपण माझी ही शंका दूर करा. त्यावरती सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षीने देतो. ते आता तू लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद 18 पुराणे निर्माण झाले. त्या 18 पुराणांमध्ये ब्रह्मवैवर्त नावाचे एक पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यास रूपाने अवतरित झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी
ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो, ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणामुळे सांगितले, ते केव्हा सांगितले, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगू शकाल? नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींनी ती कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक. जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वाग्पात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झाल्यावर त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी चारही दिशेंना पाहिले आणि ते चतुर्मुख झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले आणि ते गंभीर स्वरात म्हणाले, मी महाविष्णू आहे, तू माझी भक्ती कर. आणि ते ऐकताच ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना नमन करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही, मग मी काय करू? विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले आणि सृष्टीची रचना करण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केल्यानंतर ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेली स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यामध्ये स्वेदज म्हणजे घामातून उत्पन्न झाले, अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे, जारज म्हणजे वीर्यातून उत्पन्न होणारे आणि उद्भिज म्हणजे उगवणारे भक्ष, अशी 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशाने ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली. मग त्यांनी सनकादिक, मानसपुत्र, मरीची इत्यादी सप्तऋषी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवाने कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी 4 युगे निर्माण केली. ही 4 युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात. ब्रह्मदेवाने सर्वात प्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले. कृतयुग म्हणजेच सत्ययुग. त्याचे वैशिष्ट्य असे आहेत, ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्य संपन्न, ज्ञानी आणि सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेले होते. त्यांच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा, हातात कंकणे होती. त्यांनी पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी, सत्व प्रवृत्त केले. त्यांनी लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला, लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलावले आणि मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले. त्याची लक्षणे म्हणजे त्रेतायुगाचा देह स्थूल होता, त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती आणि त्यामुळे त्रेतायुगात सर्व लोक यज्ञयाग करत असत. त्याने कर्म मार्गाची स्थापना केली. ऋषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवाने द्वापार युगाला पृथ्वीवर पाठविले. त्याच्या हातात खट्वांग आणि धनुष्य, बाण ही शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर आणि दयावान होते. त्या युगामध्ये पाप पुण्य समान होते. असे हे द्वापार युग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवाकडे परत गेले. द्वापार युग परत गेल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावले आणि पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्याप्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवासमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेला त्याने उजव्या हातात जीभ आणि डाव्या हातात शिश्न म्हणजे लिंग धरलेले होते. ते रडत हसत शिव्या देत, नाचता नाचता तोंड खाली घालून ब्रह्मदेवापुढे उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवाला हसू आले. तू लिंग आणि जिव्हा का धरली असे त्याला विचारले असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी रसना आणि काम वासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही. आणि मग ब्रह्मदेवाने त्याला पृथ्वीवर जायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहेत.
पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणाला माहीत आहे. मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करेन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवील. परद्रव्याचा आभार करणारे आणि परस्त्रीशी रममान होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी, संन्यासी आणि कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील आहेत ते माझे शत्रू आहेत, वैरी आहेत. कलियुगाने स्वतःबद्दल सांगितले आणि ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करत असत. त्यांना मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्प आयुष्य आहे. फार तर फार 100 वर्ष आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्ती कमी असेल, त्यामुळे लोक अल्पावधीतच तपानुष्ठान करून परमार्थ प्राप्त करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावे. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहे. असे लोक जिथे असतील तिथे मी कसा जाऊ शकेल? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी जर मी गेलो तर लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? ब्रह्मदेव त्याला म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सर्व लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर, बाकी सगळेच तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी दुष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्याला सहाय्य कसे करणार? ब्रह्मदेव त्याला म्हणाले, जे लोक देहाने आणि मनाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण, गायत्री व कपिला धेनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरुची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले, गुरु या शब्दाचा अर्थ काय? त्यांचे स्वरूप कसे आहे? गुरुचे महात्म्य कोणते? ब्रह्मदेव म्हणाले, ग अधिक उ म्हणजे गु व र अधिक उ म्हणजे रू. हे दोन्ही शब्द मिळून गुरु हा शब्द तयार होतो. यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेशवाचक आहे, उ हा विष्णुवाचक आहे, र हे अग्निवाचक आहे. 2 वर्णांचा गुरु हा शब्द धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणार आहे. शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरुच जर कोपले तर कोणीही रक्षण करू शकणार नाही. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सदैव गुरूंची सेवा करावी. वैष्णवजन गुरु भक्ती अखंड राहो म्हणून प्रार्थना करतात. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे, तपे, योग, ताप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची भक्ती केल्याने आचार धर्म, वर्णाश्रम धर्म, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती होते. म्हणून गुरुची सेवा करावी, त्यांचेच भजन पूजन करावे. गुरु सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने गुरुमहात्म्य कलियुगाला सांगितले. त्यावेळेस कलियुगाने विचारले, गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे आपण म्हणतात, हे कसे काय? याचे काही उदाहरण असेल तर ते मला सांगा. त्यावेळी ब्रह्मदेवाने कलियुगाला सांगितले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. गुरुशिवाय तरणोपाय नाही. शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप आहे. याविषयीची मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. आणि असे ब्रह्मदेवांनी कलियुगाला वेदधर्म मुनी आणि त्यांचा शिष्य संदीपक यांची कथा सांगितली. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मऋषी तप करीत असत. त्यामध्ये पैल मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते.
त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे. अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे. परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे, त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे. तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागते. ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही. मी केलेल्या पापामुळे पुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा पांगळा असा होईल. हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहील. तेथे वेद धर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला. तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला, तू दीर्घायुषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन सर्व प्रकारचे वैभव प्राप्त करतील असा आशीर्वाद दिला. असे ते म्हणताच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी दीपकाला पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून ते म्हणाले, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली रे. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. 21 वर्षे तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होतील. सुत म्हणाले, ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान श्री शंकर आणि भगवान विष्णू त्या भक्तावर पूर्ण प्रसन्न असतात. अशा प्रकारे श्रोते हो, गुरुचरित्रातील कलियुग वर्णन आणि गुरुमहात्म्य संदीपक आख्यान हा दुसरा अध्यायाचा भावार्थ या ठिकाणी समाप्त झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तिरी वास करुणी वोजा, सुभक्त तेथे करती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरु चरण ध्यात, जाता भक्त नामांकिता, तिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षणे एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी पर्येसा. रूप दिसे सुषुप्तित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा. येवोनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तया वेळी, अभय करते तसे. इतके देखोनी सुषुप्तित, चेतन झाला नामांकित, चार दिशा अवलोकित, विस्मय करीत ये वेळी. मूर्ती देखिले सुषुप्तित, ते चिद्या तसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनी या योगीशाते, करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेने भक्ता लागोनी, येणे झाले कोठोनी, तुमचे नाव कवन मुनी, कवनस्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडू तीर्थेस भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. कीर्तिब्रीद ख्याती सांगतसे सिद्धयती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्टाम्हा केवी पाहे. भूतारकाम्हासी म्हणून माते भेटलासी, संहार करोणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मवळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थोळी, भक्तवत्सल पर्येसा. गुरुकृपा होय जास, दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्यासी वश्य, कळी काळासी जिंके नर. त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी, विनवितसे कर जोडोनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. अनेक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निष्ठिती, गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फेडिगा मनाचा, जेने मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी, तू आबुसले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐक एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुण, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदशांत ब्रह्मवाक्यासे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती, प्रकाश गेला हे क्षेती, ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी ऐकजे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोणी, सांगेन ऐका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी, निरोपी जे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जधी प्रळयो झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन, बुद्धी संभवे चेतन, अनेक सृष्टी रसावया. जागृत होवोनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण, चार दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मात ये वेळी, समस्ताहुनी आपण बळी, मधुहुनी अनेक स्थूळी, कवन नाही म्हणतसे. आसोनिया नारायणू, बोले गाढ शब्द वचनो, आपण असे महाविष्णू, भज म्हणे तया वेळी. देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी, अनेक काळ पर्येसा. संतोषोनी नारायण, निरोप तिथला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून, आज्ञा दिली तये वेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी, नेने सृष्टी रचावयासी, देखली नाही कैसी, केवी रचो म्हणतसे. ऐकोनी ब्रह्मयाचे वचनो, निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे घे म्हणून, देता झाला तये वेळी. सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर, तेनेची परी रचून स्थिर, प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसी आरसा असे खून, सृष्टी रचावी तया परी. या वेद मार्गे सृष्टीसी, रचिका ब्रह्म या अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रचे सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे, जारज उद्भीज उपजविले. कृतत्रेता द्वापार युग, उपजवी मग कलियुग, एक एकांते निरोपी मग, भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावणी कृतयुगासी, निरोपी ब्रह्मा पर्येसी, तुवा जावोनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एक चित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे, रुद्राक्ष माळा कर कंकणे.
येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत की मी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक सत्यनिंदा अपवादक मातेन साहित्य ऐक कमरे परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपित ब्रह्म आपण तुवा वर्तावे सत्वगुण कुटीत काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाले अवधी सत्याधिका बोलावून त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा पर्येसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करते सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊन भूमीवरी बोलावून ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एक चित्ते खड्ग खटवांग धरोणी हाती धनुष्य बाण ये राहाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्यपाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरोप घेऊन कौतुका आलापन भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगे न लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले पर्येसा विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणे उजवे हाती नाचे कली हाती प्रीती दोषोत्तरे करिस्तुती पुण्यपाप संमिश्रित असे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंडमुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा असे अतिगहन पुसतसे अतिविनोदाने लिंग जिव्हा का धरली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हार्यासे आपणाते ऐकोन कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्पासे एकशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करती अनेक दिवसवरी मग होय दयांसी गती आयुष्याचे अखंडिती या कारणे कष्टतिक्षिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्पायु मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी त्यांसी तुवा साह्य होवोनी वर्ततासे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्म्याचे अंतःकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगहनी सांगतसे विस्तारोणी उपाय कलिसी रहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होवोनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट पर्येसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे पर्येसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकोणी ब्रह्मयाचे वचन कलियुग करतसे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोणे अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तते जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यांसी तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मद प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरो निश्चिता ईश्वरो होय जरी कोपता गुरु रक्षील पर्येसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे पर्येसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परंतत्वं तस्मात् गुरुमुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्यजान तोच रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा त्या कारणे श्री गुरुसे भजावे शास्त्र मार्ग ऐसे तीर्थव्रत योग तपासे ज्योतिस्वरूपासे जाना
गुरुसेविता सर्वसिद्धी होती पर्येसी सर्वरिद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्यनाभे मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करोणी तप करती तया स्थानी तयांत वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यांत दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता पर्येसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावुनी पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते सकळ जन बोलावुनी शिष्यांशी म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारो भरवंसी आम्हासी तू तारक ऐकोनी शिष्यांचे वचने संतोष झाला वेद धर्म मुनी संदीपका ते बोलावणे सांगत असे पर्येसा ऐका हो शिष्य सकळीक आमुचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केले होती महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगिल्या वाचून न सुटे जाना तपसामर्थ्ये जरी उपेक्षा करीत तरी पापमोक्षासी आडरिगत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही पर्येसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरेसे पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांत कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी ज्या शिष्यांमध्ये एक नामासे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रति देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारो वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपुले देही भोगो नित्वरित पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कृष्टी होईन अंगहीन अंधपांगुळ पर्येसा संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरी अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षणता या पापाचे आपले पाप आपणासे ग्राह्य नो हे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवसे पाप पर्येसा या कारणे आपण देखा भोगिना आपले पाप दुःखा म्हासी सांभाळे तू दीपका 21 वर्षे पर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणाराचे कष्ट अधिका मजहोनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चयी तू वा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेवोनिया तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य पुरी काशी सेवा करीन 21 वर्षे विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलेसी शिष्य होता कैसा त्यासी पुष्ट होताची गुरुसी नेले काशीपुरा प्रती मणिकर्णगा उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे पर्येसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करते विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक करे पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोनी स्वल्प आणिले म्हणून क्लेशे सांडोनी देत भूमीवरी ये रे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्ठान्न नानिसी म्हणून क्लेश करिता झाला पर्येसा इत्तितुकेही आणि मागोनिया सर्वस करीत सेवाया कोपे देतसे शिविया परोपरी पर्येसा एखादे समयी शिष्यासी म्हणे तात ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजले अपारा पुमां स्विष्ठा मुत्रा क्षण क्षण धूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मत्सर सहित बसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हती का वेद धर्म द्विजू ऐका कष्ट तसे येणे परी
ऐसे गुरुचे गुणदोष मनीना आणि तो शिष्य सेवा करी एक माणस तोचे ईश्वर म्हणोनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वरासे विष्णू तैसा गुरु म्हणतसे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा नवदे देवाची यात्रा गुरुसेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होवणी पिनाक येवणी उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुल दीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता पण गुरुसी वर्ण घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासे विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाजोनी पातकासी निवृत्ती न वेगा परियेसे जन्मांतरी बाधिती ऐसे धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करोणी व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मत प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा हरणीशी करीतो भावे एक चित्ते वर देवो म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा तैसे तापसी योगियांसी नवे मनवर द्यावयासी बलात्कार देता कैसी वर्ण घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पुणी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुशी होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून शारंग धरो पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारो पाहता झाला तये वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावूनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देसी परियेसी कवन कार्या सांग मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येवोनी पाही के विदेसी वर मज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगतसे विस्तारोणो तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करसी निर्वाणेसी म्हणून जाहलो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेचे आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे ऐकून दीपक नमिता झाला आणि का विनवितसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चयसे माझे मानसी वेदशास्त्रादि मीमांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे नि आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणो तुची शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा काहीतरी मागा आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेने आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परदेन मागे आणिके म्हणून चरणी लागला दिदलावर शारंग पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखले दृष्टी परब्रह्मासी आणिक जरी आम्हा पुससी सांगे नायका एक चित्ते जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करसी तेने आम्ही होऊ संतोषी तेचे आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहरणीशी वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता चिक्षण केवी होय परियेसा जयाचे हृदयी श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्यामर होय
आपण अथवा ईश्वरो ब्रह्मा देत जो काबरो फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसा वर दीपकासे दिसला विष्णूने पर्येसे ब्रह्मा सांगतसे कलेसे एक चित्ते पर्येसा वर लाधोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पूसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळदीपका काय तिथले वैकुंठ नायका विस्तारोणी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती भावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषणी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो जीविते तू होय स्थिरो काशीपुरे वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला पर्येसी दिव्य देह तत्क्षणेशी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सहमानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर हो यतयावश्य गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।